आम्ही कुठे चाललोय म्हणाव? आम्ही जय बाप्पाला चाललोय म्हणाव. आम्ही जय बाप्पाला चाललो. हा सब पिऊ आमची काहीच तयार झाली नाही अजून. तुम्हाला बंदूक आण देऊ बाप्पाला. बंदूक आणायची? हा हा बरं बंदूक आणू आपण. हा टाटा कर. आम्ही चाललोय म्हणा, भूर चाललोय म्हणा. दूर चाललो. हा पिऊ नाही यायली आमची, फक्त माऊ चालली म्हणा. फक्त माऊ चाललो. हा पिऊ नाही म्हणा. नाही हा माऊ गाडीवर चालली म्हणा. माऊ गाडीवर चाललो. हा चहा पिला का पिऊन? केला पिला का? काय खाल्लं चहा बरोबर? बिस्किट. बिस्किट खाल्लं होय. हा पिऊन बिस्किट खाल्लंय चहावर. आम्ही चाललो आता चहा बिस्किट खाऊन नुसतं, आहे का नाही? आपल्याला भूर जायचंय आता. तुला यायचं का माझ्या बरोबर? यायचं का? मम्मी आंघोळ केली का? मम्मी आंघोळ केली का बघ? आंघोळ केली का? हा केली. आणि कपडे जुनेच का? हा नवे कपडे घालावे लागते ती. नवीन. माझी पप्पी माझी माझी माझी. चला टाटा कर टाटा कर. टाटा बनव टाटा. कुठे बरं टाटा कर. इथे बाय कर. बाय कर. बाय. बाय बाय. आम्ही भूर चाललो आता. इथं काय नाही. हं? माझ्या हाताला बघ मेहंदी लावली हो. मेहंदी लावली हाताला. पुसू हा पुसू. हा पुसत नसती मेहंदी ती. कवा लई दिवस लावली ती. काळी पडली आता सगळी. नाही निघत ती आता. हा चला जाऊ आता. बाळ दादाला गाडी घेऊन ये म्हणा लवकर. जा. जातो. बघा चला आम्ही चाललो आता. चलो तर हा पण लातूरमधलाच व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. आम्ही आल्याच्या नंतरचा. दुसऱ्या दिवशी आम्हाला सैलानी बाबाला जायचं होतं. मी जेव्हा पण लातूरला येईल ना, तर तेव्हा मी सैलानी बाबाला माझी एकतरी वारी असते म्हणजे असतेच. तर तिथून आम्ही आलो आणि तरी गाडीवरून उतरले खाली आणि हे दोघं गेले पेट्रोल टाकायला गाडीमध्ये. पेट्रोल कमी होतं आणि असं इरी टाईमला ना सैलानी बाबापाशी तर कोणीच नसतं. फक्त गुरुवार ते गुरुवारलाच फक्त गर्दी असते. मला वाटतं त्या दिवशी रविवार होता म्हणून मी तर कोणीच नव्हतं. मग मी दर्शन वगैरे घेतलं आणि इथं ना 7 फेऱ्या घालाव्या लागतात आणि हे जे दोरे लावलेले असतात ना तर ते नवसाचे दोरे असतात. दर्शन आता बाळून कार्तिकी गेले होते तिच्या आत्याच्या घरी, त्यामुळे मी इथं थांबले होते. तर आता निघालो लगेच. माझ्या ना जेव्हा पण लातूरला येईल ना तर तेव्हा इथली सैलानी बाबाची वारी करेल असं मी बोललेली होते. त्याच्यामुळे मग प्रत्येक वेळेस यावं लागतं. तसं तर चलतच येते बोलले होते मी. हे बघा चप्पल विसरली माझी. आहे काय असंच होतंय. मी ना चप्पलच मी लक्षात राहत नाही माझ्या चप्पलाचं. कधी पण असलंच होतं चप्पलच विसरते माझे. तसेच आले बोलत मी. किती वेळ झालं पण कधी गाडीवर कधी चलत. काल चलत यायचं होतं पण उशीर झाला आम्हाला चलत यायला. लातूरपासून तरी बरंच लांब आहे, 1-2 किलोमीटर तरी असेल. त्याच्यामुळे येणंच होत नाही आम्हाला. म्हणून आता आलो आहे आम्ही इथं. गाडीवरच आले. मला जायचं आहे आज गावाकडेच. मग आज 10 दिवस झालं का नाही कार्तिकी? मला 10 दिवस झाला आज मला, आहे का नाही आले त्याला. हो 10 दिवस झाले. आज जायचं आहे आता. असं म्हणते डाव्या हातानं पाया पडलं ना तर देव लवकर पावतंय म्हणून. कारण मी ऐकलंय कुठंतरी उजव्या हातानं सगळेच पाया पडतात म्हणून. त्यामुळे देवाला सगळं एकसारखं दिसतंय म्हणून. डाव्या हातानं पाया पडलं का देवाचं लवकर लक्ष जाते म्हणून आपल्याकडं. का तर सगळ्यापेक्षा वेगळं दिसतं ना आपण डाव्या हातानं पाया पडायल्यावर. कुठं ऐकलं होतं की माझ्या काही लक्षात नाही पण कुठंतरी ऐकलंय सगळ्यापेक्षा वेगळं दिसतंय म्हणून आपण. म्हणून देवाचं लक्ष लवकर आपल्याकडं म्हणजे येतंय. हा हा अरे बापरे सगळ्यापेक्षा वेगळं दिसायला हा माणूस तसं. तर आता मग आम्हाला मांडव्याला जायचं आहे आता. त्याच्यामुळे सकाळी लवकर आलो आहे आम्ही. तर चला मग. हा हा शनिवार आहे ना, गुरुवारची गर्दी असते इथं. कुठे आहे बाळ? पलीकडे गेलाय का? गुरुवारची गर्दी असते इथं. मला रोड क्रॉस करायचा आम्हाला. तर आता इथलं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही निघालो रिटर्न. कारण नारळ वगैरे काहीच नव्हतं, नुसतं पैसेच पण फक्त तिथं गल्ल्यात टाकले आणि लगेच आता रिटर्न निघालो होतो आम्ही. इथे एक रील बनवली मी आणि मग नंतर निघालो आम्ही पुढे. कारण असं कुठं बाहेर आले आणि रील बनवली नाही असं तर काही होतच नाही. कारण तसे रोडचे सीन वगैरे सहसा कधी घेण्यात येत नाहीत मला. कारण एकदा म्हणजे मी एकदा मांडव्याला गेली ना तर नंतर कसलीच घराच्या बाहेर निघत नाही. म्हणून मी असं लातूरला वगैरे आलं ना तर रील बनवून ठेवते. कारण मला पण आवडतं असं रोडला मोकळ्या मैदानात वगैरे रील बनवायला. म्हणून तर इथं आता आमच्याही स्वयंपाक बनवते कारण मला जायचं होतं. म्हणून इथं पनीरची भाजी चपाती वगैरे काही केलं होतं.
तर आमचे जेवण करून आता आम्हाला निघायचं होतं. मिस्टरांनी सांगितलं होतं लवकरच ये म्हणून, कारण दोघीजणी राहणार होते तर शिवानी आणि समूह, मीच एकटी जाणार होते. त्याच्यामुळे आता आम्ही सगळे जेवणं करतोय. आम्हाला लागतात तांदळाच्या पापड्या. मग 5 किलोच्या करू का? माझ्या राजा 5 किलो गोलू गोळी खाली दुपारपर्यंत कसं होतं का दुकान दुपारपर्यंत? कार्तिक ती भेंडीची भाजी वा वा वा. नाही काय बाई, तेच लय झालं, मी 3-3च म्हणलं होतं. काय झालंय आणलंय बघा की आले का तू करून ते लय पिवळ्या वाटल्या. तर चला आता फायनली 10-12 दिवसानंतर आता मी निघाले. आता शिवानी आणि समूह इथंच राहणार होत्या, कारण त्यांचं दवाखाना चालू होतं दातांचं, त्याच्यामुळे ती काही येणार नव्हत्या. मी चिठ्ठी निघाली होती. आता सैलन बाबाला जाऊन आलो, ड्रेस वगैरे चेंज केला, जेवणं वगैरे केली आणि आता मी निघाले फायनली 10-12 दिवसानंतर. आणि बाळू सोडवायला येत होतं मला, बाळू आणि शिवानी दोघंजण. तर त्याच्यामुळे मी गाडीत बसले तर तेव्हाच ते माघारी आले. आम्ही सोडायला येते. बला तेरा बिना नहीं चढ़ना, तेरे बिना दिल नहीं लगता. चिमाय हिचा पहिला ती दुसरा. तर चला घरातून बाहेर निघायला मला 12-12 वाजल्या होत्या. तर ह्यांनी सांगितलं होतं मला लवकर निघा. पण इथं आलं नाही. मी मांडव्यातून जाताना लवकर निघते, पण तिकडून येताना काही मला लवकर निघणं होत नाही. किती कालवा असतो घरामध्ये बघितलं ना तुम्ही. आणि एक त्या साईडला पण जाऊन यायला मला 10 वाजल्या आणि तिथून वगैरे जेवण वगैरे करून बाहेर निघायचं म्हणलं तरी बराच उशीर झाला ना. गाड्याचा खूप प्रॉब्लेम येतो. पण नंतर कशी तरी भेटली. पण जाताना जशी परेशानी झाली होती तशीच माझी येताना पण परेशानी झाली होती. तरी त्यांना मी कळमला बोलवलं होतं. तर असं चला आता मी निघाले मांडव्याला. तर चला भेटू आता मांडव्यात गेल्याच्या नंतर. बाय. श्री स्वामी समर्थ.